मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारा पंढरपूर कॉरिडॉरला सध्या संभाव्य कॉरिडॉर बाधितांचा विरोध असल्याचं दिसून येतंय। वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून संभाव्य कॉरिडॉर बाधित या प्रोजेक्टला विरोध करताना सध्या पाहायला मिळतंय। काहीच दिवसापूर्वी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून भव्य असा मोर्चा काढून या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यात आलेला होता। त्यानंतर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील घरेदारे, दुकाने, मठ मंदिरे उद्ध्वस्त न करता पंढरपूरमध्ये ज्या शासनाच्या मोकळ्या जागा आहेत, तसेच ज्या जागा वर्षानुवर्षे विना वापर पडून आहेत, त्या जागांचा वापर कॉरिडॉर प्रोजेक्टसाठी व्हावा या मागणीसाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून आज भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पाहुयात संभाव्य कॉरिडॉर बाधितांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ती। ही जी जागा आहे, इमारत आहे, ही अशीच 15-20 वर्षापूर्वी भारताचे पर्यटन मंत्री नामदार जगमोहन साहेब इथं आलेले होते आणि ते फक्त 6 तास पंढरपुरामध्ये हिंडले आणि त्यांनी सांगितले की अशी अशी इमारत बांधा। त्याप्रमाणेच केंद्र सरकारने ही इमारत बांधली। बांधल्यापासून आत्तापर्यंत या इमारतीचं काय करायचं हे कोणालाही माहीत नव्हतं। सरकारचा पैसा असाच वाया जात होता। या ठिकाणी पंढरपूर विकास प्राधिकरणाचं काम सुरू झालं होतं। ते पंढरपूर विकास प्राधिकरण कशासाठी सुरू झालं ते हे कोणाला माहीत नाही। बंद कधी झालं आणि इथलं ऑफिस निघून कधी गेलं हे कोणाला कळलं नाही। हे सरकारचं कामकाज हे आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं अशा पद्धतीचं आहे। ही दाखवायसाठी अशा जागा सरकारच्या उजेडात आणण्यासाठी आम्ही मुद्दामून आणलेला आहे। आणि एक विसंगती बघा, शहरी बेघर लोकांसाठी आता इथं सुविधा केलेली आहे। ही सुद्धा स्कीम चांगली आहे, पण यासाठी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे। किंबहुना सरकार असं म्हणत असेल की तुमची घरदारं पाडल्यावर तुम्हाला बेघर केल्यावर इथंच आम्ही आणून ठेवणार आहे, अशासाठी ही इमारत बांधली का काय असं वाटायला लागलेलं आहे। तर आपल्याला सरकारच्या सगळ्या मोकळ्या जागा अजून भरपूर आहेत, त्या दाखवायच्यात। आपण आता पुढील जागेकडे मार्गक्रमण करूया। जागा दाखवत आहेत, पण मला तर म्हणजे मंदिरापाशी विकास होणं हे गरजेचं आहे। मंदिरापाशी जो आत्ता पद्धतीचा विकास आहे तो पूर्वी झालेला आहे 40 वर्षापूर्वी, त्यामुळे नवीन विकास होण्याची गरज नाही। आत्ता जर दुकानं पाडायची आणि पुन्हा वाणिज्य संकुल करतो म्हणायचं, ह्या गोष्टीला काय अर्थ नाही। म्हणून आमची ही फेरी आहे। नाही, तुम्ही सर्व जागा दाखवत आहेत, पण स्वतःचे घर वाचवण्यासाठी आणि दुसरे सरकारी तिकडच्या जागा दाखवत आहेत, तर तसं तुमचं अहो या जागा आमच्या विकल्या तर आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत, आम्हाला काय नुकसान नाही। पण आम्हाला पैसे नको आहेत। आमच्याकडे पिढ्यानपिढ्या जी वारकरी येते त्यांची सेवा आम्हाला करायची। आज आम्ही त्या वारकऱ्यांना स्वस्त दरात जागा देतो। सरकारची मंदिर समितीचं भक्त निवास 1500 रुपये घेतं, गणपतीपुळ्याला 100 रुपयात खोली आहे, तिरुपतीला 50 रुपयात खोली आहे, आणि हे 1500 रुपये घेतं। हे नको आहे म्हणून आम्ही वारकरी आमच्यापाशी विश्वासाने येतात। आमची घरं ही आमची नसून वारकऱ्यांची घरे आहेत। आमदार साहेबांनी तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू असं सांगितलं। आमदार साहेबांचा विश्वास पानिपतावर कुठनं यायला लागला हे आम्ही आता वाट बघतोय। नाही, पण त्यांनी म्हणले ना तुम्हाला विश्वासात घेऊनच पुढचं काम करू। अहो सगळे तसंच म्हणतात, विश्वासात घेऊन केसानी गळा कापायचं काम चालू आहे आता सध्या। नाही, तुम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी म्हणले होते, पण तुम्ही तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केली का काय? अजिबात चर्चेला आले नाहीत आमदार साहेब। आमदार साहेब आले नाहीत, पालकमंत्री आले नाहीत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी बचाव समितीच्या लोकांशी चर्चा करणार, राजकारण्याशी करणार नाही, पण बचाव समिती कृती समितीशी करणार, पण त्याच्याला अजून काय झालेलं नाही। श्री विठ्ठल, मी सौ अमृता वैभव बडवे। आम्ही आज गाडी बाईक रॅली काढलेली आहे आणि ज्या सरकारच्या जागा आहेत त्या वर्षानुवर्ष म्हणजे त्यात काही सुखसुविधा वगैरे नाही। जर कॉरिडॉर डीपी करायचा असेल तर आमचा विकासाला विरोध नाही, पण आमची घरेदारे, मठे सगळं पाडून जर विकास करणार असाल तर आमचा पंढरपूरकरांचा पूर्ण सक्तीचा विरोध आहे। एक जिद्द कॉरिडॉर। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी सौ सुलभा राजेंद्र वट्टमवार। आज जी ही आमची बाईक रॅली निघालेली आहे ती कशासाठी, तर सरकारी जागा विनाकारण पडून आहे, त्यांचा कुठलाही विकास झाला नाही, वर्षानुवर्ष त्या पडून आहेत आणि त्या जागेवर विकास न करता आमची घरेदारे पाडून आमच्या अस्तित्वाचं म्हणजे अस्तित्व नष्ट करत आहेत। आम्हाला विध्वंस करून असला कसला विकास करणार आहे। तर आज आम्ही हेच मागतो, आमच्या माय भगिनींचं हेच मागणं आहे की आम्हाला सुरक्षित ठेवा, आमच्या जागेचा विध्वंस करू नका, आम्हाला कुठेही प्रस्थापित करू नका। तुम्हाला जर करायचाच असेल विकास तर आज या आम्ही शोध
मोहिमेमध्ये ज्या तुम्हाला जागा दाखवलेल्या आहेत त्या जागावर तुम्ही नक्कीच विकास करू शकता. हीच शासनाला आमच्या महिला भगिनीकडून विनंती आहे. धन्यवाद. आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या पर्यटक आमच्या पंढरपुराला आध्यात्मिक क्षेत्र राहू द्या, त्याला पर्यटन स्थळ बनवू नका, हीच आमच्या महिला वर्गांची मागणी आहे. आणि या मागणीचा आमचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच विचार करतील, कारण आम्ही नेहमीच म्हणत असतो हे सरकार माय भगिनीचं आहे आणि आमच्या विचाराची सरकारने नक्कीच विनंती ऐकून घ्यावी आणि आमच्या मागणीचा नक्कीच विचार करावा. धन्यवाद.